नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या चवीची एकदम दाणेदार अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं तर 2 वाट्या शेंगदाणे गरम करण्यासाठी ठेवायचं. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. जास्त पण करपवायचे नाहीत, नाहीतर शेंगदाण्याची चटणी पण काळसर होते. एकसारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित असे भाजले जातात. हे बघा, अशा पद्धतीने थोडे थोडे डाग पडू लागले की गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर ते एका सुपामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हाताने ते आपल्याला अशा पद्धतीने चोळून त्याची साल वेगळी करून घ्यायची आहे. जेवढी साल निघेल तेवढी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने ती साल पाकडून घ्यायची आहे. आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचे आहेत. हे तेलामध्ये असे 5 मिनिटं परतवून घ्यायचे. थोडेसे असे लालसर दिसू लागले पाहिजेत ते. आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं आणि तेही व्यवस्थित असं शेंगदाण्याबरोबर परतवून घ्यायचं. हे व्यवस्थित परतवून झाले की त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. ते मी भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लाल मिरची पावडर चवीनुसार घ्यायची. इथं मी 2 चमचे घेतलेले आहे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि तीही व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता हे परतवून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जाडसर अशी ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी एकदम दाणेदार घरगुती स्टाईल शेंगदाण्याची चटणी तयार आहे आणि थोडीशी ओलसर अशी ही छान लागते खायला. तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.